99% लोकांनी ही जी भाजी आहे ती खाल्ली नसेल। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत पोकळ्याची भाजी। ही स्पेशली खानदेशमध्ये बनवली जाते, पण आता मी विदर्भात राहत असल्यामुळे ही भाजी मला इकडे मिळत नाही, म्हणून मी माझ्या गच्चीवरच ही भाजी पेरली होती आणि खूप छान अशी ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी आहे। आता या भाजीला निवडायचं कसं हे सुद्धा मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपल्याला अशा पद्धतीने पाने तोडून घ्यायचे आहे आणि पानं तोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा। तुम्ही बघू शकता असं पोकळ एक भाग असतो, म्हणून याला पोकळा म्हणतात। हा एक्सेस जो भाग आहे त्या काडीचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे दांडे आहेत ह्या सुद्धा आपल्याला तोडून घ्यायचे, कारण ह्या खूप पौष्टिक असतात, ह्या सुद्धा आपल्याला वापरायच्या आहे। त्यानंतर थोडासा आपल्याला हा जो पोकळा आहे याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण पानं जी आहेत ते मोठी असतात, मग ती बाईटमध्ये येतात। अशा पद्धतीने मी 2 कप भाजी जी आहे ती तोडून घेतलेली आहे। आता मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून डाळ घालते धुतलेली तुरीची। त्यानंतर 2 कप चिरलेला मी पोकळ्याची भाजी घालते। थोडं पाणी घालायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला मसाला बनवायचा, त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे आणि याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून तुम्हाला याचं वाटण करायचं आहे। त्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 पळ्या मी तेल घालते आहे आणि तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। तळकल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला घालायचं आहे। आता खानदेशमध्ये जवळपास काला करून किंवा पोळी चुरून खाण्याची, भाकरी चुरून खाण्याची पद्धत आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या पातळ भाज्या आहे त्या बनवल्या जातात। हिरव्या मिरच्या घरच्या शेतामध्ये पिकत असल्यामुळे हिरव्या मिरच्यांचा वापर जास्त केला जातो। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 2 चमचे धणे पावडर घालायची आहे आणि 1 चमचा मी यामध्ये गरम मसाला घालते आहे। त्यानंतर छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे हा आपल्याला तळून घ्यायचा आहे किंवा कलसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हा जो मसाला आहे हा तेल सुटेपर्यंत आपण कलसून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे मी पाणी बनवलेलं आहे म्हणजे आपण जे वाटण केलेलं आहे त्याचं पाणी घातलं। त्यानंतर भाजी जी आहे ती शिजवायला घातलेली, ती पण छान प्रकारे शिजलेली आहे। डाळ आपल्याला अर्धवट कच्ची हवी आहे, ती सुद्धा आपण आता या मसाल्यामध्ये घालून घेऊया। आता मसाल्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे। मला वाटत नाही थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायची गरज आहे, तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर घालू शकता। आता या भाजीसोबत भाकरी किंवा पोळी कुस्करून तुम्ही खाल्ली तरीही खूप छान लागते। लहान मुलांनासुद्धा ही भाजी आवडते, त्यासाठी तुम्ही थोडंसं मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता आणि मग मस्तपैकी या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। आता खानदेशमध्ये ही जी भाजी आहे ती खूप आवडीने खाल्ली जाते आणि माझी स्वतः खूप फेवरेट आहे। आता छान प्रकारे भाजीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। उकळी आल्यानंतर या भाजीची जी चव आहे ती अजून इन्हान्स होते। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते आहे चवीपुरतं मीठ। मिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंसं ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर गरम गरम भाजी जी आहे ही पोळीसोबत आणि भाकरीसोबत खायला तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा, कारण मी अशाच पद्धतीच्या ज्या घरगुती भाज्या आहे त्याच्या ऑथेंटिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत खात राहा, मजेत राहा।